काय आता? जेडे बास आता तासन तास आरशात बघायचं. त्या अजिंक्य काही तुझ्यासाठी माघार येणार नाहीत. हे बघ, मी नवीन स्थळ आणले. मम्मी, तुला सरळ भाषेत सांगितलेलं समजतच नाही का? मी अजिंक्यशिवाय कुणाशीच लग्न करणार नाही. बया बया, एवढ्या पुरी बघितल्या, पण हे अवतार निराळाच आहे. कुठल्या नक्षत्रावर जन्मली होतीस काय माहित? जेडे, अगं कसं कळत नाही तुला? हे बघ, अजिंक्य आर्मीत गेले नव्हते तर गोष्ट वेगळी होती. आता माझ्यासाठी हा विषय संपलाय. अगं चांगल्या तालेवार घराण्यात देणार आहे मी तुला. ए मम्मी, लग्न तुला करायचंय का मला? जेडे, लय चरा चरा करशील ना तर दिन उलट्या हाताची. मऊ लागलं म्हणून ढोपरानं खांदू नको. मी बरी हाय तवर हाय. मी जर का एकदा पिसाळे ना तर तुझ्या होकारा नकाराची वाट बघत बसणार नाही. काय करशील? ते मी केल्यावरच सांगेन. तू फक्त करूनच बघ, मग मी बी तुझीच लेख आहे. जेडे, अगं आई हाय तुझी मी. तुझं बरं वाईट चांगलं कळतंय मला. आणि आई बाप काही एडी नसतात. अगं एवढं मनमर करायचं ते कोणासाठी ग? मग मला बी वाटतं उगाच चिकुल चिवडण्यापेक्षा चांगल्या घरात तर पडशील ना. जेडे, ह्यो बघ, ह्यो पोरगा लय भारी आहे. सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. जयडे, अगं डोसकं बिस्क फिरलं काय तुझं? पुष्पे, अगं काय झालं? विचार की तुमच्या लेकीला. काय ग जयडे, काय झालं? आणि हो फोटो कोणी फाडला? विचारा तिलाच. जयडे, काय चाललंय काय ही? आणि हो फोटो कशाला फाडलास? मी दाखवायला सांगितला नव्हता. अगं दाखवायला सांगितला नव्हता मान्य आहे, म्हणून काय फोटो फाडायचा होय? तसं फक्त सांगायचं. एकदा सांगितलेलं कळत नाही त्याला मी काय करणार? हे बघ पुष्पे, तिला जर लगीन करायचं नसेल तर तू कशाला मागे लागतेस का तिच्या? हे बघ जयडे, मी ही पोरगी तर का नाही काय ऐकतच नाही. हे बघ पुष्पे, मी तुला सांगतोय परत परत तिला विचारायचं नाही. तुम्ही तर काही बोलूच नका. तुम्ही फक्त बघत बसा. माझ्या पुरीच्या आयुष्याचं कसं वाटोळ होतंय ती. अगं तिचं वाटोळं व्हावं असं वाटतंय का मला? अहो मग चांगलं व्हावं म्हणून तरी काय करताय का? अगं पण अरे शीतल, बस की. कैसे याद किया? मला नोट्स पाहिजे होत्या. नोट्स? आणि तुला भुकार तो नाहीये ना? बरे आहेस ना? होय, अगं पण परीक्षा झाली ना. मी पुढचा अभ्यास करते. शितले, तू कधीपासून एवढी सिरियसली अभ्यास करायला लागलीस? नाही म्हणजे परीक्षेच्या आदल्या दिवशी नोट्स मागणारी तू परीक्षेच्या आधी इतके महिने तयारीला लागलीस. मैंने सुना था कि प्यार में लोग पागल होते. तू तो सयानी हो गई रे. यास्मिन,
खरं सांगू, बता. मला ना अजिबात म्हणजे अजिबात करमना. मला सारखी सारखी आजाची आठवण येते. असं आहे वय. वय, आजाची सवय लागलीये मला. तो गेलाय याच्या माझा अजिबात विश्वासच बसत नाही. सारखं असं वाटतं, माझ्या इकडून येईल, माझ्या तिकडून येईल. शीतल, फासला हो ना तो प्यार बढ़ता है. पण मनात अडी असली ना की अंतर वाढतं. म्हणजे आजाच्या मनात नक्की काय चाललंय तेच कळना झालंय मला. आधी सारखं नीट बोलत बी नाही. घटकला नीट बोलतो आणि मधूनच तुटक वागतो. अगं मग फोन कर ना, एकदाच काही ते स्पष्ट बोल. केला मी, पण सारखं सारखं फोन करणं बरोबर नाही. तो तिकडं उगाच काळजी करत बसल. आता त्याचं ट्रेनिंग महत्वाचं आहे आणि त्यात माझ्यामुळे अडचण नको. मी काय बोलले तर त्याचं तिकडे लक्ष लागणार नाही. म्हणूनच मी इथं अभ्यासात मन रमवून घेते. या वेळेला जर का मी पास झाले नाही ना तर राजा माझ्यावर लई चिडल. चला, म्हणजे एक गोष्ट चांगली झाली. प्रेमात ताकद असते हे मला आज कळलं. म्हणजे आता तूच बघ की, घरातले एवढे घसा फोडून सांगत होते की अभ्यास कर अभ्यास कर, तेव्हा काय ऐकलं नाहीस. आणि आता आजा म्हटले की लगेच अभ्यासाला लागलीस. हीच खरी प्रेमाची ताकद आहे. यास्मिन, मला असं लई वाटतं की आजानं मला रोज न चुकता फोन करावा, भरभरून बोलावं. पण तो असं काय बी करत नाही. अरे तो फिर तू कर ना. नाही, नको. काय नको? कर म्हणाले ना, फोन लाव आणि बोल त्याच्याशी. नंतर करते. नाही नाही नाही, अभी क्या भी कर. अगं पण त्याला माझं असं सारखं सारखं फोन करणं आवडत नसेल तर? अरे पगली, तो ऐसा क्यों नहीं सोचती कि वो तेरे फोन की राह देखता होगा. चल, फोन लाव त्याला आता.